रखडलेल्या स्थानिक निवडणुका 3 टप्प्यात होणार. राज्य निवडणूक आयोगाकडून थोड्याच वेळात घोषणा. राजकीय वर्तुळामध्ये वेगाने घडतायत हालचाली. मविया मनसेच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा. 2.5 तासांच्या प्रतीक्षेनंतर भेटीला परवानगी. मतदार याद्यांमधील सुधारणेसंदर्भात चर्चा. मविया मनसे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीला. मतदार याद्यांमधील सुधारणेबाबत चर्चा. सध्याच्याच मतदार याद्यांवर निवडणुका होणार. मनसे आणि मविया आता काय करणार याकडे लक्ष. आशिष शेलारांना निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते घोषित करा. केंद्रीय निवडणूक आयोगाला मनसेचं पत्र. मविया जिंकली तीच यादी स्थानिक निवडणुकीत. जिंकलेली यादी असूनही मविया का घाबरतीये? चंद्रशेखर बावनकुळे यांचा शेलका सवाल. सांगा ही मतचोरी की ओठ जिहाद? अमित साटम यांचा मवियावर निशाणा. मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम बैठकीत मुख्यमंत्र्यांचा रुद्रावतार. 5 वर्षांची वेळ मागू नका. कंत्राटदारांवर संतापले. 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश. महायुतीतले मंत्रीच धार्मिक तेढ निर्माण करतायत. शरद पवारांचा सरकारवर थेट आरोप. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आणखी आजारांचा समावेश. गोरगरीब जनतेला मोफत उपचार मिळणार. फडणवीसांची माहिती. वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रकाश सुर्वेंची दिलगिरी. मराठीपेक्षा हिंदीचे सुर्वेंना कौतुक. आमदार सुर्वेंची पाठराखण करताना शिवसेनेची दमछाक. महायुती तोंडावर पडली. त्रिभाषा सूत्र अंमलबजावणी नकोच. महायुतीच्या नरेंद्र जाधव समितीची शिफारस. 5वी पासूनच हिंदी शिकवा. नरेंद्र जाधव यांची शिफारस. रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध मेहबूब शेख असा सामना. निंबाळकरांचं आव्हान मेहबूब शेख यांनी स्वीकारलं. मनसे नेत्याच्या कार्यालयाला लक्षवेधी चकाकी. संदीप देशपांडेंच्या नव्या कार्यालयानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. मराठ्यांचा कल ओबीसी आरक्षणातून प्रवेशाकडे. आर्थिक मागास प्रवर्गातून मराठ्यांना प्रवेशाला अडचणी. भाऊ गणेश काळेच्या अंत्यविधीला आरोपी समीर काळेची हजेरी. जेलमधून येत समीर काळेनं केला भावाचा अंत्यविधी. शिरूर परिसरामध्ये बिबट्या जेरबंद. हल्ल्याच्या परिसरातच शिरूरच्या बिबट्या जाळ्यात.